हां, आपण टॉपिक कोणता डिस्कस करतो आहे, हॅलो अल्केन्स अँड हॅलो रिंग्स. ओके. आणि याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स हा पॉईंट आपण स्टार्ट केला होता. ओके. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचे आपण एक्झाम्पल्स पाहतो. ओके. याच्यामध्ये ऑलरेडी आपण 3 एक्झाम्पल्स कंप्लीट केले. पहा कोणकोणते. फर्स्ट आपण केली होती अल्कायल हॅलाइडची रिएक्शन, त्यासोबत केली होती ॲक्वियस NaOH किंवा ॲक्वियस KOH. सेकंड रिएक्शन विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. ओके. थर्ड इज रिएक्शन विथ वॉटर. आणि फोर्थ आपण डिस्कस करत होतो रिएक्शन विथ अमोनिया. ओके. अमोनिया जर आपण अल्कायल हॅलाइडची रिएक्शन अमोनियासोबत केली तर 1 डिग्री अमाइन तयार होतो. ओके. प्रायमरी अमाइन तयार होतो. ओके. जनरल रिएक्शन आपण लिहिलेली आहे. पहा एक्झाम्पल आपण लिहू. ओके. पहा एक्झाम्पल एनी अल्कायल हॅलाइड, फॉर एक्झाम्पल CH3 CH2Cl. ओके. दिस इज अल्कायल हॅलाइड. क्लोरो इथेन. ओके. याचं कॉमन नेम काय, इथाइल क्लोराइड. ओके. याची रिएक्शन आपण करूया अमोनियासोबत. अमोनिया NH3. ओके. NH3. हां, कोणता कंपाऊंड तयार होईल, मी काल तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं होतं कसं लिहायचं ते. हा H आणि इथला Cl, एक HCl रिमूव्ह करा. ओके. HCl. ओके. शिल्लक काय राहिलं पाहिजे, इथाइल ग्रुप CH3 CH2. ओके. आणि तर क्लोरीनच्या ऐवजी काय अटॅच सांगा, NH2 ग्रुप अटॅच. ओके. अमाइन तयार होईल. ओके. कोणता अमाइन आहे हा, प्रायमरी अमाइन. ओके. दिस इज 1 डिग्री अमाइन. ओके. याचं नाव आपण लिहूया CH3 CH2 म्हणजे इथाइल ग्रुप आहे. CH3 CH2 म्हणजे इथाइल आणि पुढे NH2 आहे, त्यामुळे आपण लिहूया अमाइन. ओके. इथाइल अमाइन. दिस इज 1 डिग्री. ओके. वाय इट इज 1 डिग्री, बिकॉज नायट्रोजन ॲटम इज अटॅच टू कार्बन ॲटम. 1 कार्बन ॲटम. ओके. नायट्रोजन ॲटम हा फक्त एकाच कार्बन ॲटम अटॅच आहे आणि त्यामुळे हा जो अमाइन आहे तो अमाइन कोणता आहे, 1 डिग्री अमाइन आहे. जेव्हा जेव्हा अल्कायल हॅलाइडची रिएक्शन अमोनियासोबत होईल. ओके. अमोनियासोबत होईल त्यावेळेस काय करायचं, हा Cl रिमूव्ह करायचा आणि त्या ठिकाणी NH2 ग्रुप अटॅच करायचा. ओके. प्रायमरी अमाइन तयार होईल. ओके. चला नोट करा हे. ओके. ठीक आहे. हां, इथे आपण 4th रिएक्शन कंप्लीट केली. कोणती, रिएक्शन विथ अमोनिया. ओके. नेक्स्ट 5 नंबर रिएक्शन. 5 नंबर रिएक्शन, रिएक्शन विथ 1 डिग्री अमाइन. ओके. रिएक्शन विथ 1 डिग्री अमाइन. ओके. 1 डिग्री अमाइन आपण असं लिहा RNH2. ओके. RNH2. RNH2 म्हणजे काय, तर 1 डिग्री अमाइन. ओके. प्रायमरी अमाइन. चला आता आपण रिएक्शन केली होती अमोनियासोबत, आता आपण करूया प्रायमरी अमाइनसोबत. ओके. प्रायमरी अमाइन म्हणजे काय, नायट्रोजन ॲटम इज अटॅच टू 1 कार्बन ॲटम. ओके. ओनली 1 कार्बन ॲटम. ओके. चला इथे आपण लिहा न्यूक्लियोफाइल कोणता आहे, तर न्यूक्लियोफाइल कोणता आहे, हाच आहे. कोणता, प्रायमरी अमाइन RNH2. ओके. नायट्रोजन ॲटमवरती काय असते, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. दिस इज न्यूक्लियोफाइल. ओके. चला अल्कायल हॅलाइडचे आपण रिएक्शन करूया. अल्कायल हॅलाइड म्हणजे RX प्लस हा RNH2. ओके. NH2 RNH2. थोडा वेळ आपण असं लिहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा NH2. ओके. NH2R. ओके. NH2R. नायट्रोजन ॲटमवरती काय आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. पहा अल्कायल हॅलाइडमध्ये पण R आहे आणि हा प्रायमरी अमाइनमध्ये पण हा जो आहे अमाइन, तो अमाइन कोणता आहे, प्रायमरी अमाइन. ओके. याच्यामध्ये पण R आहे, तर आपण कोणत्या तरी एका ठिकाणी काय करूया, R डॅश करूया. ओके. R डॅश करूया. पहा इथे काय होईल सांगा, एकदम इझी आहे. इथे पहा नायट्रोजन ॲटमला हायड्रोजन अटॅच आहे 2. ओके. यातला एक H घ्या आणि यातला X, काय रिमूव्ह होणार, HX रिमूव्ह होणार. काय रिमूव्ह झाला, HX रिमूव्ह झाला. शिल्लक करायला पाहिजे R पुढे ह्या Rला अटॅच करून सांगा इथं NH. ओके. कारण इथला एक H आणि हा HX रिमूव्ह झाला आहे. इथं राहिला NH, तो NH इथं अटॅच करा NH आणि पुढे NHला काय अटॅच आहे, R डॅश अटॅच. ओके. पहा इथे पाहता नायट्रोजन ॲटम 2 कार्बन ॲटमला अटॅच. ओके. आणि जेव्हा नायट्रोजन ॲटम हा 2 कार्बन ॲटमला अटॅच असतो
त्यावेळेस अशा अमाईनला काय म्हणतात 2 डिग्री अमाईन म्हणतात. ओके 2 डिग्री अमाईन. ओके इथे पहा आर आणि आर डॅश हे सेम असू शकतात किंवा डिफरंट असू शकतात. हिअर आर अँड आर डॅश मे बी सेम ऑर डिफरंट. ओके R and R dash may be same or different. Okay, this is secondary amine. Okay, because nitrogen atom is attached to 2 carbon atoms. Okay, म्हणजे जर आपण अल्काल हॅलाइडची रिएक्शन प्रायमरी अमाइन सोबत जर केली तर आपल्याला कोणता कंपाऊंड मिळतो 2 डिग्री अमाइन मिळतो. ओके सेकंडरी अमाइन मिळतो. चला एक्झाम्पल आपण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हां एक्झाम्पल CH3Cl. ओके CH3Cl हा अल्काल हॅलाइड आपण घेतला मिथाइल क्लोराइड. ओके प्लस NH2 हा जो R डॅश आहे तो काही असू शकतो ना. हा R डॅश काही मिथाइल इथाइल प्रोपल कोणताही. चला आपण इथं R डॅश म्हणजे मिथाइल ग्रुप घेऊ. ओके मिथाइल ग्रुप CH3NH2. CH3NH2चं नाव आहे. CH3 म्हणजे काय मिथाइल आणि पुढे हा NH2 ग्रुप आहे त्यामुळे अमाइन. ओके दिस इज 1 डिग्री अमाइन. ओके दिस इज 1 डिग्री अमाइन अँड दिस इज मिथाइल क्लोराइड. काय तयार होईल पहा एकदम इझी आहे. हा H आणि हा Cl काय रिमूव्ह झाला HCl प्लस शिल्लक करायला पाहिजे CH3ला पुढे अटॅच करणं सांगा NH. ओके CH3NH पुढे CH3. ओके आता इथे पहा R आणि R डॅश कसे आहेत सांगा सेम. काही वेळेस डिफरंट पण असू शकतात. जर तुम्ही इथं इथाइल ग्रुप अटॅच केला किंवा इथं इथाइल ग्रुप अटॅच केला तर काय होणार एक मिथाइल ग्रुप येणार एक इथाइल ग्रुप येणार. ओके इथाइल मिथाइल अमाइन तयार होणार. इथं पहा काय तयार झालं आहे दोन्ही ग्रुप सेम आहेत त्यामुळे आपण लिहायचं डायमिथाइल. ओके 2 CH3 आहेत डायमिथाइल आणि लास्ट वर्ड अमाइन. ओके डायमिथाइल अमाइन. डायमिथाइल अमाइन कोणता आहे 2 डिग्री अमाइन आहे. का 2 डिग्री आहे बिकॉज नायट्रोजन ॲटम इज अटॅच टू 2 कार्बन ॲटम्स. ओके अँड देअर फॉर दिस इज सेकंडरी अमाइन. ओके 2 डिग्री अमाइन. ओके चला नोट करा हे. हां इथं फक्त काय होते एक न्यूक्लियोफाइल दुसऱ्या न्यूक्लियोफाइलला डिस्प्लेस करतो आहे. ओके नेक्स्ट 6 नंबर रिएक्शन विथ 2 डिग्री अमाइन. ओके रिएक्शन विथ RNH. ओके RNHR दिस इज कॉल्ड 2 डिग्री अमाइन. ओके दिस इज कॉल्ड 2 डिग्री अमाइन. दिस इज कॉल्ड 2 डिग्री अमाइन. आता आपल्याला काय करायचं आहे अल्काल हॅलाइडचे रिएक्शन 2 डिग्री अमाइन सोबत करायचे आहे. 2 डिग्री अमाइन म्हणजे काय नायट्रोजन ॲटम इज अटॅच टू 2 कार्बन ॲटम. ओके इथे पहा नायट्रोजन ॲटम हा 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे त्यामुळे हा कोणता आहे सांगा 2 डिग्री अमाइन. ओके चला इथे न्यूक्लियोफाइल कोणता आहे तोच आहे RNHR. ओके RNHR. चला अल्काल हॅलाइडचे आपण रिएक्शन करूया 2 डिग्री अमाइन सोबत प्लस पहा NH. ओके NHR इथे आपण लिहा R. ओके पहा इथं नायट्रोजन ॲटमला R किती अटॅच आहेत रे 2 R अटॅच आहेत आणि इकडं 1 R आहे. ओके टोटल 3 R आहेत. तर आपण काय करूया कुठे पण हा R ठेवूया याला R डॅश करूया याला R डबल डॅश करूया. तर याचा मिनिंग काय होतो R डॅश R डबल डॅश किंवा R हे सेम असू शकतात किंवा हे तीनही सेम असू शकतात किंवा तीनही डिफरंट पण असू शकतात. ओके चला हा आहे 2 डिग्री अमाइन. काय होणार रिएक्शन एकदम सिंपल आहे पहा एकदम सिंपल आहे पहा हा X आणि हा H काय रिमूव्ह होणार HX रिमूव्ह होणार HX. ओके प्लस शिल्लक करायला पाहिजे आता R पुढे N हे Nला अटॅच काय आहे R डॅश इकडे R डबल डॅश. ओके हां इथे पाहता नायट्रोजन ॲटम हा 3 कार्बन ॲटमला अटॅच आहे आणि 3 कार्बन ॲटमला जर अटॅच असेल तर ह्या अमाइनला आपण काय म्हणतो 3 डिग्री अमाइन म्हणतो. ओके टर्शियरी अमाइन म्हणतो बिकॉज नायट्रोजन ॲटम इज अटॅच टू 3 कार्बन ॲटम्स. ओके टर्शियरी अमाइन तयार होतो. ओके ठीक आहे चला आपण इथं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल मिथाइल क्लोराइड प्लस मिथाइल क्लोराइडची
आपण रिएक्शन करूया डायमिथाइल अमाईनसोबत. ओके, CH3 इथे पहा R डॅश आणि R डबल डॅश आपण काय घेतलं सेम घेतले CH3 हा आहे 2 डिग्री अमाइन. ओके, बिकॉज नायट्रोजन इज अटॅच टू 2 कार्बन ॲटम. ओके, याचं जर आपण नाव पाहिलं तर याचं नाव काय पहा 2 मिथाइल ग्रुप आहेत त्यामुळे काय येणार डाय मिथाइल आणि लास्ट वर्ड काय येणार अमाइन. ओके, डायमिथाइल अमाइन हा कोणता अमाइन आहे 2 डिग्री अमाइन. ओके, चला याची रिएक्शन आपण करूया मिथाइल क्लोराईडसोबत. ओके, हां काय होईल एकदम इझी आहे. हा H आणि हा HCl रिमूव्ह होणार त्यामुळे कार्बनमध्ये आणि ह्या नायट्रोजनमध्ये बॉन्ड तयार होणार. ओके, चला HCl रिमूव्ह झाला प्लस शिल्लक करायला पाहिजे CH3 पुढे CH3. ओके, इथे पहा नायट्रोजन ॲटमला 3 कार्बन ॲटम अटॅच आहेत त्यामुळे हा जो अमाइन आहे तो 3 डिग्री अमाइन. ओके, दिस इज 3 डिग्री अमाइन. चला याचं आपण नाव लिहा. टोटल मिथाइल ग्रुप किती आहेत 3 आहेत त्यामुळे आपण लिहिलं ट्राय CH3 मीन्स मिथाइल अँड लास्ट वर्ड इज अमाइन. ओके, ट्रायमिथाइल अमाइन इज 3 डिग्री अमाइन. ओके, म्हणजे काय होईल पहा जर आपण अल्काइल हॅलाइडची रिएक्शन सेकंडरी अमाइनसोबत जर केली तर काय तयार होतो 3 डिग्री अमाइन तयार होतो. ओके, चला नोट करा हे R डॅश R डबल डॅश हे सेम असू शकतात किंवा डिफरंट पण असू शकतात. ओके, ठीक आहे लिहून झालं आहे सर्वांचं. हां रिएक्शनची प्रॅक्टिस करावी लागते पहा. ओके, रिएक्शनची लिहून प्रॅक्टिस जर केलं ना काही अवघड नाही आहे तुमच्या समोरच सगळे रिएक्शन्स एक्झाम्पल्स. ओके, ठीक आहे. ओके, चला किती रिएक्शन आपण कंप्लीट केला 6. ओके, देन 7 नंबर रिएक्शन. ओके, सेवन नंबर रिएक्शन विथ KCN और NaCN. नाव सिंपल आहे. KCN म्हणजे काय पोटॅशियम सायनाइड. ओके, आणि NaCN म्हणजे काय सोडियम सायनाइड. ओके, नाव लक्षात आलं पोटॅशियम सायनाइड और सोडियम सायनाइड. ओके, आता याच्यामध्ये जो न्यूक्लियोफाइल आहे तो न्यूक्लियोफाइल कोणता आहे तो फर्स्ट आपण लिहा न्यूक्लियोफाइल. ओके, न्यूक्लियोफाइल कोणता आहे पहा इथं K आहे आणि इथं Na आहे. हे दोन्ही पण काय सांगा अल्कली मेटल्स आहेत. 1 पॉझिटिव्ह चार्ज मग या CN वरती कोणत्या सांगा निगेटिव्ह चार्ज येणार. ओके, CN. ओके, इथं निगेटिव्ह चार्ज कशावरती कार्बन ॲटमवरती लक्षात. ओके, कार्बन ॲटमवरती. ओके, हां CN. ओके, करेक्ट असं या CN दिस इज न्यूक्लियोफाइल. ओके, हेच आपण अजून असं लिहू शकतो C ट्रिपल बॉन्ड N. ओके, C आणि N मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. ओके, नायट्रोजन ॲटमवरती काय असते लोन पेअर. आता हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो कार्बन ॲटमवरती आहे की नायट्रोजन ॲटमवरती तर हा आहे कार्बन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज. ओके, आणि त्यामुळे ह्या निगेटिव्ह चार्जमुळे कार्बन ॲटमवरती पण लोन पेअर. ओके, दोघांवरती पण लोन पेअर आहेत. कार्बन ॲटमवरती पण आहे आणि नायट्रोजन ॲटमवरती पण आहे. ओके, दिस इज न्यूक्लियोफाइल CN-. ओके, चला अल्काइल हॅलाइडची आपण रिएक्शन करूया. अल्काइल हॅलाइड म्हणजे काय RX प्लस इथं आपण घेऊया KCN. तुम्ही NaCN घेतला तरीही चालतो नो प्रॉब्लेम मिळणारा प्रोडक्ट सेमच आहे. ओके, हां KCN एकदम सिम्पल आहे. K प्लस CN मायनस इकडे काय आहे X मायनस आहे. मग हा K प्लस आणि हा X मायनस काय तयार होईल KX तयार होईल प्लस शिल्लक करायला पाहिजे R आणि Rला अटॅच करायला पहा Rला अटॅच होईल CN. ओके, Rला अटॅच होईल CN अँड दिस इज कॉल्ड R म्हणजे काय अल्काइल ग्रुप आहे हा आणि CN नायट्राइल. ओके, CN असं तर आपण काय म्हणतो नायट्राइल अल्काइल नायट्राइल तयार होतो किंवा नायट्रललाच काय म्हणतात सायनाइड असंही म्हणतात. ओके, ऑल्सो कॉल्ड सायनाइड. ओके, अल्काइल नायट्राइल और अल्काइल सायनाइड. ओके, अल्काइल हॅलाइड ऑन रिएक्शन विथ KCN और NaCN टू गिव्स
अल्काइल नायट्राइल और अल्काइल सायनाइड एकदम इझी आहे. ओके चला एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. एक्झाम्पल चला RX, R म्हणजे काय एनी अल्काइल ग्रुप फॉर एक्झाम्पल CH3, X मीन्स एनी हॅलोजन फॉर एक्झाम्पल क्लोरीन प्लस KCN और NaCN गिव्स काय तयार होईल पहा हा K प्लस आणि इथला Cl मायनस. ओके काय तयार झाली तर KCl प्लस शिल्लक करायला पाहिजे CH3 आणि CH3ला अटॅच होणार CN. ओके CH3CN. ओके इथं पहा CH3ला कोणता न्यूक्लियोफाइल अटॅच होता Cl मायनस. आता इथं कोणता अटॅच झाला प्रोडक्टमध्ये CN मायनस. म्हणजे काय झालं एका न्यूक्लियोफाइलला दुसऱ्या न्यूक्लियोफाइलनं डिस्प्लेस केलं, सबस्टिट्यूट केलं. ओके म्हणून ह्या रिएक्शन आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणतो. ओके चला CH3CNचं नाव लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, याला स्टार करून ठेवा. इम्पॉर्टंट CH3CN ॲसिटोनायट्राइल. पहा याचं कॉमन नेम काय आहे ॲसिटोनायट्राइल. ओके किंवा याचं दुसरं कॉमन नेम काय CH3 म्हणजे मिथाइल ग्रुप असतो मिथाइल आणि CN म्हणजे सायनाइड. ओके याचं दुसरं कॉमन नेम काय झालं मिथाइल सायनाइड किंवा ॲसिटोनायट्राइल. हे पण फेमस आहे ॲसिटोनायट्राइल. ओके ॲसिटोनायट्राइल म्हणजे स्ट्रक्चर तुमच्यासमोर यायला पाहिजे CH3CN असतो. ओके चला येतं ब्रॅकेटमध्ये आपण IUPAC नेम लिहा. टोटल कार्बन किती झाले पहा 2. दिस इज TFG टर्मिनल फंक्शन ग्रुप. IUPAC नॉमेनक्लेचर आहे ना लक्षात. पहा हा TFG आहे. TFG मला कार्बन हा नेहमी फर्स्ट असतो 1 2 टोटल 2 कार्बन. त्यामुळे काय नाव सांगा वर्ड रूट इथ येणार. कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे ANE येणार. ओके CN हा जर फंक्शन ग्रुप असेल तर आपण सफिक्स काय लिहितो नायट्राइल. ओके नायट्राइल N सुरुवात झाली कॉन्सनंटनं सुरुवात झाली त्याच्यामुळे E रिमूव्ह करायचं नाही. ओके याचं IUPAC नेम झालं इथेन नायट्राइल. ओके चला नोट करा हे. ठीक आहे चला एक एक्झाम्पल देतो बघा. क्वेश्चन सॉल्व करा. चला इथे आपण तयार करणार आहेत प्रोपेन नायट्राइल. ओके प्रोपेन नायट्राइल. हाऊ विल यू प्रिपेअर प्रोपेन नायट्राइल फ्रॉम अल्काइल हॅलाइड. ओके हाऊ विल यू प्रिपेअर प्रोपेन नायट्राइल फ्रॉम अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइडपासून तुम्हाला तयार करता प्रोपेन नायट्राइल. मग रिएक्शन काय असेल सांगा प्रोपेन नायट्राइल. ओके हां फर्स्ट तुम्हाला प्रोपेन नायट्राइलचं स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. ओके प्रोपेन नायट्राइल जसं इथं आहे पहा इथेन नायट्राइल तसं काढता येईल का प्रोपेन नायट्राइल. हां प्रोपेन नायट्राइल म्हणजे काय पहा CH3 CH2 CN. ओके दिस इज फर्स्ट कार्बन दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड. ओके दिस इज प्रोपेन नायट्राइल. मग मला सांगा प्रोपेन नायट्राइल कसं तयार करणार. फ्रॉम क्लोरोइथेन. करेक्ट आदिती. ओके क्लोरोइथेन घ्या ब्रोमोइथेन घ्या आयोडोइथेन घ्या कोणता घ्या आणि त्याची रिएक्शन डायरेक्ट KCN सोबत करा. आहे ना एकदम इझी. ओके ठीक आहे. हां एक्झाम्पल सेकंड हे फर्स्ट होतं हे सेकंड CH3 CH2 Cl. ओके क्लोरोइथेन आणि ॲरोवरती फक्त लिहा KCN बस. काय तयार झालं प्रोपेन नायट्राइल. असंच ब्युटेन नायट्राइल. ओके काय करायचं फक्त जो पण तुम्हाला हॅलोजन दिसतो ना तो हॅलोजन काढायचा आणि डायरेक्ट CN अटॅच करायचं बस एवढंच फक्त करायचं आहे जर ॲरोवरती KCN किंवा NaCN लिहिलेलं असेल तर. ओके ठीक आहे. चला इथे आपण कंप्लीट केली 7 नंबर रिएक्शन. ओके
नेक्स्ट 8 नंबर रिएक्शन विथ AgCN. रिएक्शन विथ AgCN. AgCN म्हणजे काय पहा, Ag म्हणजे सिल्वर, CN म्हणजे सायनाइड. ओके, सिल्वर सायनाइड. रिएक्शन विथ सिल्वर सायनाइड इम्पॉर्टंट. पहा ही रिएक्शन आपण विसरतो बऱ्याचपैकी, काय करायचं तेच कळत नाही आपल्याला. इम्पॉर्टंट लिहा तिथं इम्पॉर्टंट, रिएक्शन विथ AgCN. ओके, चला आता याच्यामध्ये जो न्यूक्लिओफाइल आहे तो न्यूक्लिओफाइल कोणता आहे सांगतो. NU मायनसमध्ये जो न्यूक्लिओफाइल आहे तो तोच आहे AgCN. ओके, AgCN कसा लिहितात पहा, Ag सिंगल बॉन्ड, C ट्रिपल बॉन्ड, N. ओके, नायट्रोजन ॲटमवरती लोन पेअर. ओके, दिस इज AgCN, सिल्वर सायनाइड. ओके, चला रिएक्शन आपण करू इथं RX अल्काल हॅलाइड प्लस AgCN प्लस AgCN. ओके, गिव्ज पहा काय तयार होतं. खूप महत्त्वाची रिएक्शन आहे पहा. Ag प्लस आहे, CN मायनस आहे. ओके, Ag प्लस CN मायनस, हा Ag प्लस आणि इथला X मायनस, काय रिमूव्ह होणार पहा, AgX रिमूव्ह होणार, AgX. पण आपल्याला जो प्रोडक्ट मिळणार आहे तो प्रोडक्ट कोणता आहे पहा, नीट लक्ष द्या. हा R तर काय ॲज इट इज आहे, पण ह्या Rला अटॅच काय करायचं, NC अटॅच करायचं आहे, नॉट CN. ओके, नॉट CN. ओके, जर आपण अल्काल हॅलाइडची रिएक्शन AgCN सोबत जर केली तर काय तयार होतो, RNC तयार होतोय, नॉट CN. ओके, पहा इथं Rमध्ये आणि Nमध्ये बॉन्ड आहे, इथे R आणि C मध्ये बॉन्ड आहे, डिफरंट आहेत ते. ओके, चला RNC, R म्हणजे काय अल्काईल. ओके, NC म्हणजे आयसोसायनाइड. ओके, आयसोसायनाइड, याला कार्बिल अमाइन असंही म्हणतात कधी कधी पहा, कार्बिल अमाइन. ओके, कार्बिल अमाइन, अमाइन टॉपिकमध्ये आहे आपल्याला कार्बिल अमाइन हा वर्ड. ओके, अल्काईल आयसोसायनाइड्स ऑल्सो कॉल्ड कार्बिल अमाइन. ओके, ठीक आहे. पहा एक्झाम्पल, हे तुम्हाला मी एक्सप्लेनेशन देणार आहे पहा. ओके, एक क्वेश्चन आपण पुढे बघणार आहेत, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. पहा इथं आपण बघा CH3. ओके, CH3Cl प्लस AgCN. ओके, तुम्ही तर हॅलोजन कोणता घेऊ शकता बरं का, मिथाइल क्लोराइड, मिथाइल ब्रोमाइड, मिथाइल आयोडाइड. ओके, प्लस AgCN गिव्ह काय तयार झालं पाहिजे, Ag प्लस आणि Cl मायनस, काय तयार झाला, सिल्वर क्लोराइड तयार झाला, AgCl प्लस शिल्लक करायला पाहिजे CH3 शिल्लक आहे. ओके, ॲज इट इज CH3. आता इथं CH3ला अटॅच काय करणार तुम्ही, CN करायचा की NC करता, NC करा, नीट लक्ष करा, NC म्हणजे बॉन्ड कोणामध्ये तयार झाला, हा कोव्हॅलेंट बॉन्ड नवीन कार्बन आणि नायट्रोजनमध्ये तयार झालं आहे, नॉट कार्बन अँड कार्बन. ओके, कार्बन नायट्रोजन बॉन्ड तयार झालं आहे. पहा याचं नाव आहे मिथाइल आयसोसायनाइड. ओके, मिथाइल आयसोसायनाइड. ओके, मिथाइल आयसोसायनाइड. KCNच्या केसमध्ये सायनाइड तयार होतो आणि AgCNच्या केसमध्ये आयसोसायनाइड तयार होतो. चला नोट करा हे. ठीक आहे, लिहून झालं सरांचं. येस, ओके, येस. चला आता एक आपण इंटरेस्टिंग क्वेश्चन पाहू. ओके, पहा एक क्वेश्चन काय आहे पहा, इथं मी लिहिलं CH3Cl. ओके, CH3Cl मिथाइल क्लोराइड. ओके, CH3Cl मिथाइल क्लोराइड. ओके, मिथाइल क्लोराइड, मिथाइल ब्रोमाइड. ओके, चला मी याची रिएक्शन केली KCN किंवा NaCN सोबत आणि सेकंड टाईम मी रिएक्शन केली AgCN सोबत. ओके, AgCN सोबत, तर इथं प्रोडक्ट कोणते तयार होतील हे तर तुम्हाला येईलच. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, इथं काय तयार होईल पहा, CH3
CN तयार होईल. इथे काय तयार होईल पहा, CH3NC तयार होईल. समजलं सर्वांना. याचं नाव काय, मिथाइल सायनाइड. याचं नाव काय, मिथाइल आयसोसायनाइड. इथं पहा आहे ना लक्षात सर्वांच्या, आहे मिथाइल सायनाइड. दिस इज मिथाइल सायनाइड किंवा ॲसिटोनायट्राइल म्हणतो आपण याला. ओके. आणि हा काय सांगा, मिथाइल आयसोसायनाइड. या नावाखाली मिथाइल सायनाइड, मिथाइल आयसोसायनाइड. ओके. इथे पहा बॉन्ड कोणामध्ये तयार झाला रे, हा बॉन्ड कोणामध्ये तयार झाला, इन बिटवीन कार्बन अँड कार्बन. ओके. इथे बॉन्ड कोणामध्ये तयार झाला, इन बिटवीन कार्बन अँड नायट्रोजन. फर्स्ट रिएक्शनमध्ये बॉन्ड कोणामध्ये तयार झाला आहे, कार्बन अँड कार्बन. इथे बॉन्ड कोणामध्ये तयार झाला, कार्बन आणि नायट्रोजनमध्ये बॉन्ड तयार झाला. ओके. म्हणजे असं का झालं असेल. ओके. हे रिझन आपल्याला पाहिजे. ओके. हे असं का झालं. ओके. ठीक आहे. हे लिहून घेतलं सर्वांनी. वाय. ओके. इन केस ऑफ KCN कार्बन कार्बन बॉन्ड इज फॉर्म. इन केस ऑफ AgCN कार्बन नायट्रोजन बॉन्ड इज फॉर्म. वाय. चला रिझन आपण पाहूया, ॲन्सर आपण पाहूया. ओके. ओके लिहून झालं. ठीक आहे. हां चला आपण इथं फर्स्ट काय करूया, KCN घेऊ. ओके. चला फर्स्ट आपण काय करूया, KCN घेऊ. ओके. हा जो KCN आहे, KCN पोटॅशियम सायनाइड, हा एक आयोनिक कंपाऊंड आहे. नीट लक्षात ठेवा. दिस इज आयोनिक कंपाऊंड. ओके. आयोनिक कंपाऊंड. आणि आयोनिक कंपाऊंडचं जर डिसोसिएशन झालं, आयोनिक कंपाऊंड म्हणजे की आयोनायझेशन होणार. ओके. आणि आयोनायझेशन झाल्यानंतर काय तयार होतो, हा K पॉझिटिव्ह तयार होतो प्लस CN निगेटिव्ह तयार होतो. CN निगेटिव्ह आपण असं लिहिणार. ओके. CN निगेटिव्ह. निगेटिव्ह चार्ज कशावरती, कार्बन ॲटमवरती. ओके. नॉट नायट्रोजन ॲटम. ओके. नायट्रोजन ॲटमवरती काय आहे, पहिल्यापासूनच लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. त्या निगेटिव्ह चार्जमुळं कार्बन ॲटमवरती काय आली, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आली. ओके. क्लिअर इथपर्यंत. आता इथे पहा, ह्या CN मायनसमध्ये आपला न्यूक्लियोफाईल आता हा आहे. ओके. K पॉझिटिव्ह सोडून देता, हा न्यूक्लियोफाईल आपला. इथे पहा नायट्रोजनकडे लोन पेअर आहे, तो डोनेट करू शकतो ना इलेक्ट्रोफाईलला. न्यूक्लियोफाईल म्हणजे काय, जो इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतो इलेक्ट्रोफाईलला किंवा पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमला. ओके. मोस्टली कार्बन ॲटम, तर त्याला आपण न्यूक्लियोफाईल म्हणतो. इकडे पहा नायट्रोजन ॲटमवरती लोन पेअर आहे, मग तो पण डोनेट करू शकतो. इकडे कार्बन ॲटमवरती पण लोन पेअर आहे, म्हणजे तो पण डोनेट करू शकतो. म्हणजे न्यूक्लियोफाईल तर एकच आहे, परंतु न्यूक्लियोफिलिक सेंटर किती झाले, 2 झाले. एक कार्बन आणि दुसरा नायट्रोजन. जेव्हा न्यूक्लियोफाईल एकच असतो परंतु न्यूक्लियोफिलिक सेंटर 2 असतात, अशा न्यूक्लियोफाईलला ॲम्बिडंट न्यूक्लियोफाईल म्हणतात. लक्ष ठेवा, ॲम्बिडंट न्यूक्लियोफाईल. ओके. ॲम्बिडंट न्यूक्लियोफाईल. JEE मेन्स 2021ला याच्यावरती एक क्वेश्चन विचारला आहे. क्वेश्चन काय विचारला आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. ॲम्बिडंट न्यूक्लियोफाईल. लक्षात आलं. ॲम्बिडंट न्यूक्लियोफाईल म्हणजे काय सांगा, 2 न्यूक्लियोफिलिक सेंटर्स. ओके. 2 न्यूक्लियोफिलिक सेंटर्स. ओके. पहा CN मायनसमध्ये 2 न्यूक्लियोफिलिक सेंटर्स आहेत. फर्स्ट इज कार्बन अँड सेकंड इज नायट्रोजन. ओके. चला आपण रिएक्शन कोणासोबत करणार आहे सांगा, हा जो ॲम्बिडंट न्यूक्लियोफाईल आहे, ॲम्बिडंट न्यूक्लियोफाईल आपण रिएक्शन कोणासोबत केले सांगा, अल्कायल हायड्राइडसोबत ना, CH3Cl. ओके. CH3Cl. चला मग आता डोनेट कोण करेल, पहा कार्बन ॲटम तर कसं आहे पॉझिटिव्हली चार्ज, Cl निगेटिव्हली चार्ज आहे. म्हणजे कार्बन ॲटम पण याच्यावरती अटॅक करू शकतो आणि नायट्रोजन ॲटम पण याच्यावरती अटॅक करू शकतो. येस. इथपर्यंत समजलं का सर्वांना सांगा. ह्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमवरती कार्बन पण अटॅक करू शकतो आणि नायट्रोजन पण अटॅक करू शकतो. ओके. येस आदिती. ओके. मग आता करणार कोण, ओके. कार्बन करणार की नायट्रोजन करणार. लक्ष इकडं, जर समजा कार्बन अटॅक केला. ओके. कार्बन अटॅक केला. ओके. चला मी इथं जरा थोडंसं हे अजून थोडंसं एक्सपांड करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा कार्बन ॲटमने अटॅक केला. कुणी अटॅक केला, कार्बन ॲटमने अटॅक केला. सी अटॅक म्हणजे कार्बन अटॅक. ओके. समजा कार्बनने याला इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट केली तर होणार काय बघा, CH3. हा ॲज इट इज CH3. पुढे मला सांगा, कार्बननं जर इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट केली तर ह्या CH3मध्ये आणि ह्या Cमध्ये बॉन्ड तयार होणार. Cमध्ये आणि Cमध्ये बॉन्ड तयार होणार म्हणजे CH3CN तयार होणार जर कार्बनने डोनेट केली तर. ओके. जर नायट्रोजनने डोनेट केले तर काय होणार सांगा, CH3 ॲज इट इज CH3. पुढं
आता बॉन्ड कोणामध्ये तयार होईल एन आणि हा एन आणि पुढे इकडं सी ओके एन सी तयार झाला. येथे सर्वांच्या लक्षात जर एन अटॅक झालं तर नायट्रोजन अटॅक झाला तर समजलं इथपर्यंत सर्वांना. जर कार्बन अटॅक झाला तर CH3CN तयार होणार. जर नायट्रोजन अटॅक झालं तर CH3NC तयार होणार ओके. कार्बन अटॅकमुळं सायनाइड तयार होणार आणि नायट्रोजन अटॅकमुळं आयसोसायनाइड तयार होणार. मग हाच आपल्याला काय मिळाला हा काय आपल्याला मिळाला नाही. आता मला सांगा इथे कोणता बॉन्ड तयार झाला सी सिंगल बॉन्ड सी तयार झाला. इथं कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड तयार झाला. इथे कोणामध्ये बॉन्ड तयार झाला सी आणि एनमध्ये बॉन्ड तयार झाला. कार्बनच्या अटॅकमुळं CC बॉन्ड तयार होतो. नायट्रोजनच्या अटॅकमुळं CN बॉन्ड तयार होतो. आणि लक्ष द्या इकडं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड हा कार्बन नायट्रोजन सिंगल बॉन्डपेक्षा मोर स्टेबल आहे ओके. हा जो आहे ना दिसतं काय ते लिहिलेलं CC बॉन्ड ओके. इथे लिहितो मी CC बॉन्ड इज मोर स्टेबल दॅन CN बॉन्ड ओके. दिस इज लेस स्टेबल दॅन CC बॉन्ड. आणि म्हणून आपल्याला प्रोडक्ट कोणता मिळतो CH3CN मिळतो CH3NC मिळत नाही. जरी मिळाला तरी तो मायनर असेल मेजर हा असेल आपला CH3CN. लक्ष ठेवा जेव्हा आपण अल्काल हायड्राइडचे रिएक्शन KCN सोबत करतो ना त्यावेळेस आपल्याला मेजर कोणता मिळतो CH3CN मिळतो. काय मेजर मिळतो रिझन समजलं सर्वांना येस और नो ओके. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज मोर स्टेबल दॅन कार्बन नायट्रोजन बॉन्ड आणि म्हणून आपल्याला CN मिळतोय नॉट NC आयस सांग ओके. समजलं आहे. चला नोट करा हे कार्बन कार्बन बॉन्ड इज मोर स्टेबल दॅन कार्बन नायट्रोजन बॉन्ड आणि म्हणून आपल्याला हा मेजर मिळतोय. कारण KCN हा आयोनिक कंपाऊंड असल्यामुळं आपल्याला ॲम्बिडंट न्यूक्लिओफाईल मिळतो. पण ॲम्बिडंट न्यूक्लिओफाईलमध्ये 2 डोनर ॲटम असतात 2 न्यूक्लिओफिलिक सेंटर असतात ते लक्षात ठेवा ॲम्बिडंट न्यूक्लिओफाईल ओके. ठीक आहे हे झालं KCNच्या बाबतीत. चला आता आपण बघूया AgCN. स्क्रीनशॉट घ्या लिहून झालं नसेल तर चला आता आपण बघूया AgCN. चला सेकंड पाहिजे AgCN ओके. AgCN ओके AgCN. आता AgCNमध्ये पहा हा जो AgCN आहे ना तो कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे. दिस इज नॉट आयनिक कंपाऊंड दिस इज कोव्हॅलेंट कंपाऊंड. कोव्हॅलेंट कंपाऊंड म्हणजे याचे इझिली आयन्स तयार होणार नाही आहेत. लक्ष ठेवा इकडं ओके. इझिली आयन्स तयार होणार नाही. मग मला सांगा इथं नायट्रोजन ॲटमवरती काय आहे सांगा ऑलरेडीच एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आता मला सांगा AgCNच्या केसमध्ये कार्बन ॲटमवरती लोन पेअर आहे का सांगा. कार्बन ॲटमवरती लोन पेअर नाही आहे कारण AgCN हा एक कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे ओके. आयन्स फॉर्म होत नाही त्याचे ओके. हा कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे नीट लक्ष ठेवा AgCN कोव्हॅलेंट ओके. त्यामुळे इथं आता लोन पेअर फक्त आणि फक्त कशावरती आहे नायट्रोजन ॲटमवरती. कार्बन ॲटमवरती आहे का सांगा. कार्बन ॲटमवरती लोन पेअर नाही म्हणजे कार्बन हा डोनेट करूच शकत नाही लोन पेअर कारण त्याच्याकडे नाही येत आहे ओके. नायट्रोजनकडे ओके. म्हणजे ह्या केसमध्ये काय होतं ओनली नायट्रोजन ॲटम डोनेट लोन पेअर ओके. ओनली नायट्रोजन ॲटम डोनेट लोन पेअर ओके. ओनली नायट्रोजन ॲटम डोनेट लोन पेअर ओके. मग मला सांगा जर आपण इथं AgCN घेतला प्लस CH3Cl घेतला तर मला सांगा फक्त आणि फक्त कोण डोनेट करणार नायट्रोजन ॲटम डोनेट करणार. मग काय तयार होईल सांगा हा CH3 ॲज इट इज पुढे. मग मला सांगा ह्या Cमध्ये आणि Nमध्ये बॉन्ड तयार होणार ना कारण डोनेट केली कुणी नायट्रोजनने डोनेट केली. नायट्रोजनला काय अटॅच आहे C अटॅच आहे C प्लस राहिलं काय AgCl. म्हणून इथं फक्त आणि फक्त कोणता बॉन्ड तयार होतो CN बॉन्डच तयार होतो. इथं CC बॉन्ड तयार होतच नाही आहे इथं सरांच्या लक्षात. म्हणून आपल्याला AgCNच्या केसमध्ये फक्त आपल्याला काय मिळतो आयसोसायनाइड मिळतो ओके. आयसोसायनाइड दिस इज आयसोसायनाइड. आणि KCNच्या केसमध्ये 2 मिळतात CH3CN पण मिळतो CH3NC पण मिळतो परंतु CH3CN हा मेजर आहे तिथं मोर स्टेबल आहे ओके. लक्षात आलं का सांगा हे रिझन समजलं का सर्वांना.
रिजन समजले की नाही समजलं? येस. ओके ठीक आहे. आदिती, आसिया, ओम, अजिंक्य, येस. ठीक आहे, नोट करा. चला, येस. ठीक आहे, लिहून झालं? चला, एक आता आपण नोट लिहूया. नोट ही जी नोट आहे ना, ही नोट कुठली आहे तर एकदम पुढच्या टॉपिकमधली आहे, अमाउंट्स टॉपिकमधली. तरी पण मी इथे घेतो तुम्हाला लक्षात येण्यासाठी. ओके, चला याच्यामध्ये फर्स्ट पहा RCN. RCN म्हणजे काय सांगा? अल्काइल सायनाइड आहे हा. ओके, अल्काइल सायनाइड. ओके, अल्काइल सायनाइड. ओके, अल्काइल सायनाइडचं जर आपण रिडक्शन केलं, रिडक्शन मीन्स ॲडिशन ऑफ हायड्रोजन. रिडक्शन करण्यासाठी रिड्युसिंग एजंट वापरतात. फॉर एक्झाम्पल जसं की H2PD, H2PT, H2NI. ओके, हे रिड्युसिंग एजंट आहेत. तर काय होतं पहा, जेव्हा RCN म्हणजे काय सांगा? अल्काइल सायनाइड आहे. ओके, अल्काइल सायनाइड. जर आपण अल्काइल सायनाइडचं रिडक्शन केलं, ओके, रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन, तर CN हा जो ग्रुप आहे तो कन्वर्ट कशामध्ये पहा, R ॲज इट इज राहतो, CH2 सिंगल बॉन्ड NH2. ओके, म्हणजे कन्वर्जन कशामध्ये होणार? रिडक्शन केलं की CN ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2 NH2. CH2मध्ये NH2मध्ये RCH2 NH2 म्हणजे हा जो अमाइन आहे तो अमाइन कोणता आहे? 1 डिग्री अमाइन, बिकॉज नायट्रोजन ॲटम इज अटॅच टू ओनली 1 कार्बन ॲटम. ओके, प्रायमरी अमाइन तयार होतो. ओके, चला त्यानंतर RCNचं जर आपण हायड्रोलिसिस केलं, काय केलं आपण? हायड्रोलिसिस म्हणजे H3O+, म्हणजेच काय हे हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस केल्यानंतर काय होणार? हा जो CN ग्रुप आहे तो कशामध्ये कन्वर्ट होईल तर COHमध्ये, ॲसिडमध्ये. ओके, COH ग्रुपमध्ये कन्वर्ट होईल. ओके, त्या पुढच्या रेशन्स आहेत, पण आता इथं आपण अल्काइल सायनाइड तयार केला आहे पहा, त्याच्यामुळं हे माहीत पाहिजे तुम्हाला. ओके, कधी कधी ह्या टॉपिकमध्ये तुम्ही जर रेफरन्स बुक बघितलं तर त्याच्यामध्ये काय करतात मग 2-3 टॉपिकचं मिक्स करून क्वेश्चन दिलेले असतात काय बुक्समध्ये. ओके, त्यासाठी RCOH म्हणजे काय तयार झाला? कार्बोक्झिलिक ॲसिड तयार झाला. फक्त लक्षात ठेवायचं आहे की CN ग्रुप कशामध्ये कन्वर्ट होते? रिडक्शन केलं की CH2 NH2मध्ये आणि हायड्रोलिसिस केलं की COHमध्ये. बस एवढं फक्त लक्षात ठेवा. चला पुढे सेकंड RNC. RNC म्हणजे कोणता कंपाऊंड आहे? हा अल्काइल आयसोसायनाइड. ओके, अल्काइल आयसोसायनाइड. AgCN सोबत रिएक्शन केलं तर आपल्याला मिळतो. ओके, चला याचंही आपण काय करूया? रिडक्शन करूया. ओके, आणि हायड्रोलिसिस करूया. रिडक्शन याचंही आपण रिडक्शन करूया. H2PT. ओके, इथे हायड्रोलिसिस H3O+, हायड्रोलिसिस. तर काय होईल पहा, एकदम सिम्पल आहे. आता हा RNC हा CN नाही आहे पहा. R ॲज इट इज राहणार, Nचं कन्वर्जन NHमध्ये, सिंगल बॉन्ड Cचं कन्वर्जन CH3मध्ये रिडक्शन केल्यानंतर. ओके, RNHCH3 हा पण अमाइन आहे, पण हा अमाइन कोणता आहे? 2 डिग्री अमाइन आहे हा, बिकॉज नायट्रोजन ॲटम इज अटॅच टू 2 कार्बन ॲटम. आरमधला 1 कार्बन ॲटम आणि हा 1 कार्बन ॲटम, 2 कार्बन ॲटम म्हणजे 2 डिग्री अमाइन तयार झाला. ओके, आता पहा RNCचं हायड्रोलिसिस केल्यानंतर काय होणार? हा जो NC ग्रुप आहे हा NC कशामध्ये कन्वर्ट होतो पहा? RNH2+ HCOOH. 2 कंपाऊंड आपल्याला मिळतात इथं, 2. एक मिळतो RNH2. RNH2 म्हणजे काय मिळाला? प्रायमरी अमाइन. आणि HCOH म्हणजे काय? फॉर्मिक ॲसिड आहे हा. ओके, फॉर्मिक ॲसिड. फॉर्मिक ॲसिड. चला ह्या एक्स्ट्रा रिएक्शन तुम्हाला मी दिलेत. दोघांचं पण रिडक्शन आणि दोघांचं पण हायड्रोलिसिस केलं आहे. मग याचं रिडक्शन केल्यानंतर काय मिळतं? याचं रिडक्शन केल्यानंतर काय मिळतं? याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर काय मिळतं? याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर काय मिळतं? हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, फक्त बघा हे चेंज होत गेले, CN आणि NC. ओके, चला नोट करा हे.
ठीक आहे, लिहून झालं. एक मी तुम्हाला क्वेश्चनचं होमवर्कसाठी एक क्वेश्चन घ्या आणि नंतर आपण नेक्स्ट पॉईंटकडे मूव्ह करूया. ओके, हां, याचे रिएक्शन फर्स्ट HCl सोबत केले, जो प्रोडक्ट मिळेल त्याचे रिएक्शन KCN सोबत करा. KCN सोबत रिएक्शन केलं तर जो प्रोडक्ट मिळेल त्याचे रिएक्शन H2PT सोबत करा. H2PT म्हणजे काय लक्षात आलं असेल, म्हणजे H2PT म्हणजे रिडक्शन आहे, लक्षात ठेवा. 11th पण आपण पाहिलं हे. ओके, H2PT म्हणजे रिडक्शन असतं. ओके, ठीक आहे, लिहून झालं होमवर्क. ओके, ठीक आहे. चला, आपण किती रिएक्शन कंप्लीट केले सांगा. 8 रिएक्शन्स आपण कंप्लीट केलेत. ओके, 8 रिएक्शन कंप्लीट केलेत ना आपण, 8. ओके, नेक्स्ट 9 नंबर रिएक्शन. ओके, 9 नंबर रिएक्शन, रिएक्शन विथ NaI म्हणजे काय, सोडियम आयोडाईड, किंवा इथे तुम्ही KI पण यूज करू शकता. KI म्हणजे काय, पोटॅशियम आयोडाईड. ओके, चला इथे मी तुम्हाला सांगतो न्यूक्लिओफाईल कोणता आहे. तो कोणता आहे न्यूक्लिओफाईल पहा. NaI मध्ये Na पॉझिटिव्ह आणि I निगेटिव्ह हा न्यूक्लिओफाईल येतो. Na पॉझिटिव्ह आहे, I निगेटिव्ह. ओके, न्यूक्लिओफाईल कोणता आहे, I निगेटिव्ह. ओके, चला रिएक्शन आपण करूया. RX अल्काइल हॅलाइड प्लस NaI. ओके, NaI इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटोन. काय तर पहा, एक न्यूक्लिओफाईल दुसऱ्या न्यूक्लिओफाईलला डिस्प्लेस करणार. हा Na पॉझिटिव्ह आहे आणि इथला X निगेटिव्ह घ्या. काय तर होईल, NaX तर होईल प्लस शिल्लक करायला पाहिजे RI म्हणजे काय पहा, अल्काइल आयोडाईड. ओके, अल्काइल आयोडाईड. ओके, सिंपल आहे. अल्काइल हॅलाइड ऑन रिएक्शन विथ NaI और KI इन ॲसिटोन टू गिव्स अल्काइल आयोडाईड. ओके, अल्काइल आयोडाईड. ठीक आहे. आता पहा, मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो आहे. ही एक नेम रिएक्शन आहे. पहा, ही एक नेम रिएक्शन आहे आणि ऑलरेडी आपण ह्याच टॉपिकमध्ये ही डिस्कस केलेली आहे. व्हॉट इज दी नेम ऑफ दिस रिएक्शन, व्हॉट इज दी नेम ऑफ दिस रिएक्शन, व्हॉट इज दी नेम ऑफ दिस रिएक्शन. कोण सांगत आहे, ह्याच टॉपिकमध्ये पाहिले. येस आदिती, फिंकलस्टाईन रिएक्शन. ओके, फिंकलस्टाईन रिएक्शन रोजच्या रोज वाचायचं म्हणजे लक्षात राहतं. पहा, फिंकलस्टाईन. ओके, फिंकलस्टाईन रिएक्शन पाहिजे ना, हॅलोजन एक्सचेंजमध्ये 2 आपण पाहिलं, फिंकलस्टाईन रिएक्शन आणि सॉर्ट रिएक्शन. ओके, 2 आपण तिथं पाहिलं त्या. तर ही रिएक्शन कोणते आहे, फिंकलस्टाईन रिएक्शन आहे. ओके, चला एक्झाम्पल जे आहेत ते तुम्ही बाकीचे पाठीमागचे बघून लिहिले तरी पण चालतील. फक्त काय करायचं आहे, इथला X काढायचा आणि त्या ठिकाणी आयोडीन फक्त अटॅच करायचा आहे. पाठीमाग आपण एक्झाम्पल्स दिलेले त्याचे. ओके, दिस इज कॉल्ड फिंकलस्टाईन रिएक्शन. ओके, फिंकलस्टाईन रिएक्शन. ओके, एक्झाम्पल्स तुम्ही पाठीमागचे बघून घ्या, 1-2 एक्झाम्पल्स. ठीक आहे. नेक्स्ट 10 नंबर. ओके, 10 नंबर, रिएक्शन विथ KNO2. ओके, KNO2 किंवा इथं आपण लिहा NaNO2. ओके, पोटॅशियम और सोडियम नाइट्राइट.
चला आता आपण काय करणार आहेत, अल्काल हॅलाइडचे रिएक्शन KNO2 म्हणजे पोटॅशियम नायट्राईटसोबत किंवा सोडियम नायट्राईटसोबत करणार आहेत आपण. ओके, चला इथे न्यूक्लियोफाईल कोणता आहे ते आपण लिहू. ओके, इथं जो न्यूक्लियोफाईल आहे ना, तो न्यूक्लियोफाईल हा आहे ON डबल बॉन्ड O. ओके, मायनस इथं नायट्रोजन ॲटमवरती आहे लोन पेअर. ओके, इथं काय येणार, निगेटिव्ह चार्जमुळं ऑक्सिजन ॲटमवरती लोन पेअर येणार. ओके, चला इथं आपण लिहा KNO2. जसं पाठीमागं आपण KCN आणि AgCNचं केस बघितलं ना, KCN आयोनिक, AgCN कोव्हलंट, अगदी सेम इथं पण तसे दोन रेजंट येणार आहेत. त्यातला पहिला आला पहा KCN सारखाच KNO2 आला. ओके, KCN सारखाच KNO2 हा आयोनिक कंपाऊंड आहे. ओके, आयोनिक कंपाऊंड आहे. त्याचं आयोनायझेशन काय तयार होईल सांगायचं, K पॉझिटिव्ह तयार होईल प्लस. ओके, इथं काय तयार होईल ON डबल बॉन्ड O. ओके, इथं नायट्रोजन ॲटमवरती काय असते, ऑलरेडीच लोन पेअर असते. इथं ऑक्सिजन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज. ओके, इथं काय ना निगेटिव्ह चार्जमुळे एक्स्ट्रा लोन पेअर ऑक्सिजन ॲटमवरती. ओके, मग मला सांगा हा जो न्यूक्लियोफाईल आहे तो न्यूक्लियोफाईल ॲम्बिडंट होईल की नाही होईल सांगा. ॲम्बिडंट न्यूक्लियोफाईल, कारण याच्यामध्ये दोन डोनर ॲटम आहेत. एक आहे ऑक्सिजन डोनर ॲटम आणि दुसरा आहे नायट्रोजन डोनर ॲटम. येस आदिती. ओके, आसिया. येस, दिस इज ॲम्बिडंट न्यूक्लियोफाईल. टू डोनर ॲटम. ओके, टू डोनर ॲटम्स, टू न्यूक्लियोफिलिक सेंटर्सला, टू न्यूक्लियोफिलिक सेंटर्स. ओके, टू न्यूक्लियोफिलिक सेंटर्स ॲम्बिडंट न्यूक्लियोफाईल आहे. इथं दोन डोनर ॲटम आहेत. लक्षात आले, दोन डोनर ॲटम कोणते आहेत, एक नायट्रोजन आणि दुसरा ऑक्सिजन. ओके, चला आपण रिएक्शन करूया RX. ओके, RX प्लस KNO2. ओके, RX प्लस KNO2. मग आता मला सांगा इथे आहे ॲम्बिडंट न्यूक्लियोफाईल म्हणजे एकतर नायट्रोजन डोनेट करेल आणि ऑक्सिजन पण डोनेट करेल. ओके, नायट्रोजननं डोनेट केली तर काय तयार होईल बघा, मी लक्ष द्या इकडं आधी. जर समजा नायट्रोजन डोनेट केले तर काय तयार होईल, RNO2 तयार होईल. आणि जर ऑक्सिजननं डोनेट केलं तर काय तयार होईल, RONO तयार होईल. नायट्रोजन डोनेट केले की RNO2 तयार, ऑक्सिजननं डोनेट केले की RO तयार. आता इथं बॉन्ड कोणकोणते तयार झाले, इथे तयार झाला कार्बन आणि नायट्रोजनच्या मध्ये बॉन्ड, इथे तयार झाला कार्बन आणि ऑक्सिजनच्या मध्ये बॉन्ड. मग कोणता बॉन्ड मोर स्टेबल आहे, जसं पाठीमागच्या केसमध्ये आपण पाहिलं होतं कार्बन कार्बन बॉन्ड इज मोर स्टेबल दॅन कार्बन नायट्रोजन बॉन्ड, तसं इथे कार्बन ऑक्सिजन बॉन्ड मोर स्टेबल आहे. कोणता, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इज मोर स्टेबल दॅन कार्बन नायट्रोजन बॉन्ड. अँड हां येस आदिती, अँड देअरफॉर RONO हा आपल्याला प्रॉडक्ट मिळतो. ओके, इथं काय म्हणतो सांगा, RONO हा प्रॉडक्ट मिळणार आपल्याला. ओके, R म्हणजे काय, अल्काईल आणि पुढे याचं नायट्राईट. ओके, अल्काईल नायट्राईट. ओके, इथं नोट लिहा हवं तर तुम्ही नोट, CO बॉन्ड इज मोर स्टेबल, CO बॉन्ड इज मोर स्टेबल दॅन CN बॉन्ड. ओके, म्हणून आपल्याला इथं RONO मिळतो, नॉट RNO2. ओके, ऑक्सिजन डोनर होईल इथं, ऑक्सिजन डोनर. ओके, डोनेट तर दोघं पण करतायत, पण मेजर कंपाऊंड आपल्याला नायट्राईट मिळणार, RONO. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये बॉन्ड तयार होणार, कारण तो बॉन्ड मोर स्टेबल असतो. ठीक आहे, ठीक आहे. याचे जे एक्झाम्पल आहेत ना, ते एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, ठीक आहे, इथपर्यंत फक्त लिहून घ्या, राहिलेले आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके.